आज रात्री 12:30च्या सुमारास श्रीकांत विश्वनाथ लगड उर्फ राजू चाचा यांच्या वस्तीवर 5 जणांनी दरोडा टाकला। त्यामध्ये स्वतः राजू चाचा असतील, त्यांच्या पत्नी असतील, यांना चोरट्यांनी मारहाण केली आणि घरामधल्या सगळ्या साहित्याची उचकापाचक केली। रोख रक्कमही घेऊन गेले, काही सोनं घेऊन गेले। तर अतिशय अयोग्य अशी घटना या ठिकाणी झालेली आहे। मोठी चोरी झालेली आहे, जबरी चोरी म्हणता येईल, कारण मारहाण खूप झालेली आहे। कानातलं देखील काढून देत असताना ओढून कान देखील तोडलेला आहे, हाताला जखमा झालेल्या आहेत, 4-4, 6-6 टाके पडलेले आहेत, पाठीवर काठीने मारहाण केल्याचे वण आहेत मोठे। खरं तर या 6 महिन्यामध्ये कोळगाव परिसरामध्ये 7 मोठ्या चोऱ्या झालेल्या आहेत। त्यामध्ये आप्पासाहेब बोयटे मेजर असतील, राजेंद्र शिंदे साहेब असतील एडीसीसी बँकेचे, प्रशांत लगड असतील, भरत लगड असतील, सुभाष लगड सरांचे दुकान असेल, त्याचबरोबर विनायक मास्तर वेठेकर असतील आणि भापकरवाडीची देखील गोडसेंची चोरी, आणि ही चोरी मिळून 8 चोऱ्या झालेल्या आहेत आणि कुठल्याही चोरीचा तपास अद्यापपर्यंत लागलेला नाही। तर पोलीस प्रशासनाला डीएसपी साहेब असतील, डीवायएसपी साहेब असतील, पीआय साहेब असतील, पीएसआय साहेब असतील आणि पोलीस यंत्रणा असेल, या सर्वांना विनंती आहे की या चोऱ्यांचा तपास सखोल झाला पाहिजे आणि चोरट्यांना सजा झाली पाहिजे। जर समजा आपण कुठल्याही चोरीचा तपास करू शकले नाहीत तर आम्हाला गावाला नाईलाज असतो, याच्यावर रस्ता रोको नाही तर दुसरे आंदोलन करावं लागतील। आणि मग आंदोलन करून तुम्ही पुढे जाणार असताल त्यापेक्षा अगोदरच तुम्ही त्या चोरीचा तपास लावला पाहिजे, अशी आपणाला सर्वांना नम्र विनंती करतो। आणि याच्यामध्ये सर्वांनी लक्ष घालावं। आणि हे जे चोरी झालेले आहेत हे सर्व शेतकरी आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या घरी या चोऱ्या झालेल्या आहेत। त्याच्यातल्या 4 चोऱ्या ह्या दुपारच्या 2 ते 5च्या दरम्यान झाल्यात आणि 3 चोऱ्या ह्या रात्रीच्या झालेल्या आहेत। याचा तपास लागला पाहिजे अशी आग्रहाची विनंती करतो। आणि जे काही या परिसरामध्ये असलेले अट्टल गुन्हेगार असतील यांच्यावर आपण वचक बसवावा, यांना तुम्ही त्यांच्या गाड्या बिड्या काय असतील जप्त कराव्यात आणि लोकांना थोडं आनंदी जीवन जगण्याकरता थोडी मदत करावी अशी विनंती करतो आणि थांबतो।